पदावली. पदावलीमध्ये एक महत्त्वाचा नियम असतो, तो म्हणजे कंचे भागू बेव. म्हणजे सुरुवातीला आधी कंस सोडवणे, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. यालाच इंग्रजीमध्ये बोडमास सुद्धा असं म्हणतात. ब्रॅकेट ऑफ, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. आता यामध्ये दुसरा नियम, एक महत्त्वाचा नियम आहे. तो नियम जर चुकला तर आपलं पूर्ण उदाहरण सोडवलेलं चुकतं. बघा, बेरीज वजाबाकी यापैकी जी क्रिया सुरुवातीस ती क्रिया आधी घ्यावी, आणि तसंच गुणाकार भागाकार यापैकी जी क्रिया सुरुवातीस ती क्रिया आधी करावी. मग ह्यामध्ये एक मी उदाहरण घेतलेलं आहे बघा. 25 वजा 5 गुणिले 2 अधिक 4. आता यामध्ये पहिल्यांदा गुणाकार ही क्रिया आहे, म्हणून मी आधी गुणाकाराची क्रिया केली. 5 गुणिले 10 बरोबर वजा 10 झालं. आहे असं 25 खाली घेतलं, म्हणजे 25 वजा 10 अधिक 4 बरोबर 15 अधिक 4. आता इथं वजाबाकी ही क्रिया आली सुरुवातीला, म्हणून मी सुरुवातीची वजाबाकीची क्रिया घेतली. बेरीज पुन्हा आहे, पण आपल्या कंचे भागू बेवच्या नियमानुसार बेरीज सुरुवातीला येते, पण ह्या नियमानुसार आपलं वजाबाकी आधी येते, म्हणून मी हे गणितामध्ये वजाबाकी आधी केलेली आहे. म्हणून इथं 15 अधिक 4 बरोबर 19. आता आपण हे दुसरं उदाहरण सोडवून पाहूया. बघा इथं काय दिलं आहे, 9 गुणिले 2 अधिक 3 भागिले 7. आता आपल्या कंचे भागू बेवच्या नियमानुसार गेलं तर आधी आपल्याला भागाकार करावा लागेल, पण त्या नियमानुसार न जाता आपण ह्या नियमानुसार आधी बघितलं पाहिजे. यामध्ये गुणाकार आणि भागाकार यापैकी जी क्रिया सुरुवातीस असते ती क्रिया आधी करावी लागते. मग आता आपली 9 गुणिले 2 हीच डावीकडून प्रथम येते. डावीकडून हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. डावीकडून प्रथम कुठली आली, 9 गुणिले 2. भागाकार शेवटी आहे. मग इथं बघा 9 गुणिले 2, 9 दुनी 18 अधिक 3 भागिले 7. आता 18 अधिक 3 किती झालं बघा, 21. 21 भागिले 7 बरोबर आपलं उत्तर आलं 7 त्रिक 21. 3 आलं उत्तर.